मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले यांनी आज आपला प्रचार दौरा शहरातील महत्त्वाच्या वस्त्यांमध्ये केला। यामध्ये थोरातमळा, जाधवमळा, पोखरकरमळा आणि बागलमळा या परिसरांचा समावेश होता। या दौऱ्यात सौ मोनिका बानखेले यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यांना नागरिकांकडून चांगला आणि उत्साही प्रतिसाद मिळाला। प्रचार दरम्यान नागरिकांनी त्यांच्यासमोर परिसरातील रोडची समस्या प्रकर्षाने मांडली। नागरिकांनी सांगितले की पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होतो, ज्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। या समस्या ऐकून घेतल्यानंतर मोनिका बानखेले यांनी नागरिकांना आश्वासन दिले। त्या म्हणाल्या, या भागातील रोडची समस्या आणि इतर जे विविध प्रश्न आहेत ते आम्ही निवडून आल्यास लवकरच मार्गी लावू। परिसराचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे। सौ मोनिका बानखेले यांनी अखेरीस मंचरकरांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करावे, जेणेकरून ही सर्व कामे तातडीने पूर्ण करता येतील। नमस्ते, मी मोनिका सुनील बानखेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवार। मी आज जाधवमळा, बागलमळा, पोखरकरमळा आणि थोरातमळा या ठिकाणी भेट दिली। इथे शेतकरी वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांची खूप मोठी अडचण आहे। मी निवडून आल्यानंतर रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावेन। नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? इथल्या नागरिकांचा खूप छान प्रतिसाद आहे। यांनी मला आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला बहुमताने विजयी करू। त्याचप्रमाणे इथल्या नागरिकांनी मला कचऱ्याची पण समस्या सांगितली, ही समस्या पण लवकरच मार्गी लावू।